हो मित्रांनो, आपणच आहोत आपल्या मराठी शाळेचे मारेकरी. मी असे बोलत आहे कारण विद्येचे माहेरघर असलेल्या आपल्या पुणे शहरातील 141 वर्षाची परंपरा असलेली नूतन मराठी शाळा बंद करण्याचा त्या शाळेच्या प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे. मागील आमची शाळा सरस्वती मंदिर ही सुद्धा बदलून त्याचे इंग्रजी शाळेत रूपांतर करण्यात आलेलं आहे. याचे कारण की गेले 20 वर्ष आपल्या ह्या मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. सर्वच पालकांचा आपल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये टाकण्याचा कल वाढत चाललेला आहे. त्यांना वाटतं की आपल्या मुलाला इंग्रजी यायला पाहिजे, इंग्रजी ही यायलाच पाहिजे, आपल्या सर्वच मराठी मुलांना इंग्रजी यायला पाहिजे, यात काही वादच नाही. परंतु मराठी शाळा टिकल्या पाहिजे. मराठी शाळा टिकल्या तर मराठी संस्कृती टिकणार आहे. परंतु आत्तापर्यंत जे बी सरकार आलेले आहेत त्यांनी कुठल्याच सरकारने यावर ठोस उपाययोजना केलेल्या नाही आहेत. कुणीच याकडे गांभीर्याने बघितले नाहीत. का मराठी शाळा संपत आहेत? मराठी भाषा टिकावी यासाठी सरकारने इंग्रजी माध्यमामध्ये मराठी भाषेत सक्ती केली आहे. त्याचप्रमाणे मराठी शाळा टिकावी यासाठी मराठी शाळेमध्ये इंग्रजी ही सक्तीची केली जावी असे मला वाटतं. मराठी शाळेमध्ये चांगली इंग्रजी शिकायला भेटली तर सर्व मराठी मुलांचा मराठी शाळेकडे कल वाढेल. आणि खरं तर हे राज्य मराठीची तळमळ असलेल्या माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या हातात एकदा द्यायला पाहिजे. तरच मराठी भाषेला आणि मराठी माणसाला सुगीचे दिवस येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.